इकडे अहमदनगरमध्ये लोकसभेसाठी 2 निलेश लंके निवडणुकीसाठी मैदानात उतरलेले आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश लंके यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीनं अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनीच डमी उमेदवार दिल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतो। विखेंच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावात साधर्म्य असणारा व्यक्ती हा डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्फतच भरण्यात आलेला आहे। 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये डमी गोष्टीला साथ देण्याचा जो विखे कुटुंबाचा इतिहास आहे त्याची पुनरावृत्ती काल देखील या ठिकाणी पाहायला मिळाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।